नमस्कार. विज्ञानयात्री मनफ्रेड आयगेन यांचे जीवनचरित्र आणि त्यांचे वैज्ञानिक योगदान या संदर्भात आपल्याशी संवाद साधण्याचा हा एक प्रयत्न आहे. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञानयात्री मनफ्रेड आयगेन हे जर्मनी देशाचे रसायनशास्त्रज्ञ, जैव भौतिक रसायनशास्त्र या विषयातील जागतिक कीर्तीचे तज्ज्ञ आणि सन 1967 सालच्या रसायनशास्त्र शाखेच्या नोबेल पुरस्काराचे मानकरी. रसायनशास्त्रातील जलद रासायनिक अभिक्रियांचे मापन या संशोधन कार्यासाठी त्यांना रोनाल्ड जॉर्ज रिफोर्ड नॉरिश आणि जॉर्ज पोर्टर यांच्यासोबत सन 1967 सालचा रसायनशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार मिळाले. त्यांच्या संशोधन कार्याचा उपयोग भौतिक रसायनशास्त्र या विषयातील अभिक्रिया संदर्भातील प्रमुख समस्यांचे निराकरण करण्यासाठी, सजीवांमध्ये होणाऱ्या जैव रासायनिक प्रक्रिया समजून घेण्यासाठी आणि सजीवांच्या उत्क्रांती संदर्भातील जैव रासायनिक मुळे शोधून काढण्यासाठी झाला. त्याने आण्विक स्तरावर सजीवांच्या पायाभूत बाबींचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट येथे एक विद्याशाखीय कार्यक्रम स्थापित केले. एक नवीन वैज्ञानिक आणि तांत्रिक शिस्त तयार करण्यासाठी मनफ्रेड आयगेन यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. मनफ्रेड आयगेन यांचा जन्म दिनांक 9 मे 1927 रोजी जर्मनी देशातील बोचम या शहरात झाला. त्यांचे शालेय शिक्षण स्थानिक शाळेत पूर्ण झाले. दुसऱ्या महायुद्ध कालावधीत त्यांच्या औपचारिक शिक्षणात खंड पडलेला होता. सन 1945 मध्ये गॉन्टिजेन विद्यापीठात त्यांनी प्रवेश घेतला. त्यांना भौतिकशास्त्र या विषयाचे अभ्यास करण्याची इच्छा होती, परंतु पूर्वी नावनोंदणी केलेल्या सैनिकांना प्राधान्य मिळाल्यामुळे भौतिकशास्त्रातील प्रवेश त्यांना नाकारण्यात आले. त्यांनी भूभौतिकशास्त्रात प्रवेश घेतला. त्यांनी गॉन्टिजेन विद्यापीठात भूभौतिकशास्त्र विषयात पदवी शिक्षण आणि नैसर्गिक विज्ञान विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. सन 1951 मध्ये त्यांनी वेर्नेर हायझेनबर्ग यांच्या सल्ल्यानुसार अर्नॉल्ड युकेन यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पदवी PhD शिक्षण पूर्ण केले. सन 1964 मध्ये त्यांनी लंडनमध्ये येथे फॅराडे सोसायटीच्या बैठकीत त्यांच्या संशोधनातील निष्कर्ष सादर केले. नॅनोसेकंद इतक्या वेळेच्या अंतराने होणाऱ्या रासायनिक अभिक्रियांची गतिमापन शक्य असल्याचे मनफ्रेड आयगेन यांच्या संशोधन कार्यातील निष्कर्षातून प्रथम सिद्ध झाले. सन 1953च्या सुरुवातीस मनफ्रेड आयगेन यांनी गॉन्टिजेन येथे मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर फिजिकल केमिस्ट्री येथे काम केले. सन 1964 मध्ये ते गॉन्टिजेन येथील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर फिजिकल केमिस्ट्री याचे संचालक झाले. त्यांच्या कार्यकालावधीत मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर फिजिकल केमिस्ट्री या संस्थेचे रूपांतर बायोफिजिकल केमिस्ट्री मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर स्पेक्ट्रोस्कोपी यामध्ये झाले. नॅनोसेकंद इतक्या वेळेच्या अंतराने होणाऱ्या रासायनिक अभिक्रिया संदर्भात मनफ्रेड आयगेन यांच्या संशोधन कार्यातील एक विषय म्हणजे फ्लॅश फोटोलायसिस. यामध्ये नॅनोसेकंद, पिकोसेकंद आणि फेमेटोसेकंद पल्स लेसर प्रकाशाच्या सहाय्याने रासायनिक अभिक्रिया उत्तेजित केली जाते. पहिल्या चरणात पंप पल्स याची भूमिका महत्त्वाची आहे, कारण या चरणात रासायनिक अभिक्रिया उत्तेजित स्वरूपात सुरू होते. या चरणात रासायनिक अभिक्रियेसाठी प्रकाशाचे शोषण कमी कालावधीत नोंदवले जाते. दुसऱ्या चरणात रासायनिक अभिक्रियेतील सहभागी घटकांची विशिष्ट पद्धतीने अदलाबदल प्रक्रियेतून अपेक्षित उत्पादित घटकांची निर्मिती होते. दुसऱ्या महायुद्धात क्षेपणास्त्रांची उड्डाण करण्यासमी फोटो काढण्यासाठी पुरेसे जलद कॅमेरे तयार करण्याच्या कामाकरिता या फ्लॅश फोटोलायसिस या तंत्राचा वापर झाला. हे तंत्र सन 1949 मध्ये मनफ्रेड आयगेन, रोनाल्ड जॉर्ज रिफोर्ड नॉरिश आणि जॉर्ज पोर्टर यांनी विकसित केले होते. फ्लॅश फोटोलायसिस हे प्रकाशावर आधारित एक रासायनिक तंत्र आहे, ज्याचा वापर अत्यंत वेगवान अल्पकालीन रासायनिक अभिक्रियांचा अभ्यास करण्यासाठी केला जातो. हे विशेषतः फोटोकेमिस्ट्रीमधील मध्ये वापरले जाते, जिथे प्रकाशाचा वापर करून रेणूंना ही एक अशी प्रायोगिक पद्धत आहे ज्यामध्ये तीव्र प्रकाशाच्या एका झोताचा वापर करून अभिक्रिया सुरू केली जाते आणि त्यानंतर तयार होणाऱ्या अल्पायुष्य मध्यवर्ती पदार्थांचा अभ्यास केला जातो.
प्रकाशाचा एक तीव्र फ्लॅश नमुन्यावर टाकला जातो. या प्रकाशामुळे रेणू उत्तेजित होतात किंवा त्यांची विघटन होते, ज्यामुळे क्षणिक रासायनिक प्रजाती तयार होतात. या क्षणिक प्रजातींचा अभ्यास करण्यासाठी दुसरा प्रकाश स्रोत वापरला जातो, जो त्यांच्या अवशोषण किंवा उत्सर्जन वैशिष्ट्यांची नोंद करतो. हे तंत्र नॅनो सेकंद ते मायक्रोसेकंद या अत्यंत कमी वेळात घडणाऱ्या अभिक्रियांना ट्रॅक करू शकते. हे फोटो उत्तेजित अवशेष वाहकांच्या हालचालींचे निरीक्षण करण्यासाठी विशेषतः सौर सेल किंवा मटेरियल सायन्समध्ये उपयुक्त आहे. याचा वापर करून त्रिक अवस्था आणि इतर तात्पुरत्या अवस्थांचे विश्लेषण केले जाते. या तंत्रासाठी लेझर फ्लॅश फोटोलायसिस ही एक प्रगत प्रकार आहे, जो अतिशय अचूक परिणाम देतो. मनफ्रेड आयगेन, रोनाल्ड जॉर्ज रिफोर्ड नॉरिश आणि जॉर्ज पोर्टर यांना सन 1967 सालचा रसायनशास्त्र शाखेचा नोबेल पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ऑप्टिक्स तंत्र आणि लेसर तंत्र यामधील विकासामुळे हे फ्लॅश फोटोलायसिस तंत्र अधिक शक्तिशाली आणि अत्याधुनिक बनले. हायपरसायकल ही बायोकेमिस्ट्रीमधील एक सैद्धांतिक संकल्पना आहे, जी रेणूंच्या स्वप्रतिकृती प्रणालीचे वर्णन करते. 1970च्या दशकात मनफ्रेड आयगेन आणि पीटर शुस्टर यांनी प्रस्तावित केलेले हायपरसायकल हे प्रारंभिक जीवनाच्या उत्क्रांतीचे मॉडेल आहे. हायपरसायकलमध्ये प्रत्येक रेणू इतर रेणूंच्या निर्मितीला चक्रीय पद्धतीने उत्प्रेरित करतो, ज्यामुळे स्वयं टिकाऊ प्रणाली तयार होते. जीवनाची उत्पत्ती आणि जटिल जैविक प्रणालींचा उदय समजून घेण्यासाठी ही संकल्पना महत्त्वाची आहे. ऑटोकॅटॅलायटिक प्रतिक्रिया किंवा अभिक्रिया आणि आण्विक स्वयंसंस्थेच्या सैद्धांतिक संशोधनामध्ये हायपरसायकल देखील वापरली जातात. हायपरसायकलचा अभ्यास उत्क्रांतीच्या यंत्रणा आणि आण्विक नेटवर्कच्या गतिशीलतेबद्दल अंतर्दृष्टी प्रदान करते. मनफ्रेड आयगेन यांचे पुरस्कार आणि सन्मान यांची ही यादी आहे. अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सचे सदस्य, युनायटेड स्टेट्स नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचे सदस्य, अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटीचे सदस्य, सोव्हिएत अकॅडमी ऑफ सायन्सेस चे सदस्य, रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री सन 1977 मध्ये फॅरेडे लेक्चरशिप पारितोषिक, विज्ञान आणि कलासाठी ऑस्ट्रियन सजावट विज्ञानासाठी लोअर सॅक्सनी राज्य पुरस्कार, पॉल एअरलिच आणि लुडविग ड्रमस्टेडर पुरस्कार, हेल्महोल्ट्ज मेडल आणि बर्लिन ब्रँडबर्ग अकॅडमी ऑफ सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज मॅक्स प्लँक रिसर्च अवॉर्ड, कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटच्या रुडॉल्फ रिग्लरसह संयुक्तपणे रुहर विद्यापीठ, बोचम याचे सदस्य, बाल्टिमोर येथील मानव विषाणूशास्त्र संस्थेचे जीवनगौरव पुरस्कार, विल्यम एक्सनर मेडल 2011चा. त्यांना एकूण 15 विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे मानद डॉक्टरेट पदवी मिळाली आहेत. दिनांक 9 मे 2026 ते 9 मे 2027 ही कालावधी म्हणजे विज्ञानयात्री मनफ्रेड आयगेन यांचे जन्मशताब्दी वर्ष. सदर सादरीकरण विज्ञानयात्री मनफ्रेड आयगेन यांच्या वैज्ञानिक कार्याच्या गौरवार्थ आहे. मनफ्रेड आयगेन हे एक प्रसिद्ध जर्मन बायोफिजिकल केमिस्ट होते, ज्यांना सन 1967 मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांनी अतिशय वेगवान रासायनिक अभिक्रियांचे मोजमाप करण्याची पद्धती शोधून काढल्या. त्यांचा जन्म दिनांक 9 मे 1927 रोजी जर्मनीतील बोचुम या शहरात झाला. त्यांनी ग्वांटेजन विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. त्यांनी अत्यंत कमी वेळेत मायक्रोसेकंद, नॅनोसेकंद या वेळेत घडणाऱ्या अनेक रासायनिक अभिक्रियांचा अभ्यास करण्यासाठी रिलॅक्सेशन टेक्निक्स विकसित केली. या कार्यासाठी त्यांना रोनाल्ड नॉरिश आणि जॉर्ज पोर्टर यांच्यासोबत नोबेल पारितोषिक देण्यात आले. त्यांनी मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर बायोफिजिकल केमिस्ट्री याची स्थापना केली, जी आज एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय स्तरावरची महत्त्वाची संशोधन संस्था मानली जाते. नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर त्यांनी त्यांचे संशोधनाचा रोग जैविक उत्क्रांतीकडे वळवला. त्यांनी जीवनाच्या उत्पत्तीशी संबंधित हायपरसायकल हा सिद्धांत मांडला. मनफ्रेड आयगेन हे
6 फेब्रुवारी 2019 रोजी वयाच्या 91व्या वर्षी निधन झाले. मॅक्स प्लँक सोसायटीचे आणि इतर वैज्ञानिक संस्थांनी त्यांच्या कार्याचा मोठा गौरव केला. दिनांक 6 फेब्रुवारी 2019 रोजी मनफ्रेड आयगेन यांचे वयाच्या 91 वर्षी निधन झाले. विज्ञानयात्री मनफ्रेड आयगेन यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. स्रोत संदर्भासाठी ही यादी आहे. समाज हिताच्या एखाद्या वैज्ञानिक विषयासंदर्भात प्रबोधन करणे, जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामाजिक इच्छा आणि संसाधन एकत्रित करणे आणि मानवतेच्या यशाचा उत्सव बळकट करणे यासाठी सुवर्ण संधी म्हणजे सामाजिक आणि वैज्ञानिक सण आणि उत्सव. अशा महत्त्वपूर्ण विषयासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपली मते आणि सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा. विज्ञाननिष्ठा ही जीवननिष्ठा. धन्यवाद.